मिरजेतून जाणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग येथील मिरजेत आत येण्यासाठी जो सर्व्हिस रोड आहे या ठिकाणी नवीन रेल्वे ब्रिज ते राजपूत मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज एका आठवड्यात 3 ते 4 अपघात झाले असून या अपघाताचे सत्र सुरूच असल्याने ब्रिजवरून येताना वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्याने पुढे बौद्ध विहार शाळा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उजवीकडे वळण आहे। या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच बौद्ध विहार आणि हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होत आहे। त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना पत्र देऊन गतिरोधक पांढरे पट्टे वाहनांची गती नियंत्रण करण्यासाठी मागणी केली होती। यावेळी प्रांताधिकारी यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर रस्त्यावर येत्या 8 दिवसात गतिरोधक पांढरे पट्टे व वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी आदेशित केले होते, पण या मागणीकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज स्थानिक नागरिकांना घेऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले होते। पण या रास्ता रोकोच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने आंदोलन ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची भेट घेऊन 8 दिवसाच्या आतमध्ये मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने योगेंद्र थोरात यांनी आंदोलन स्थगित केले आहे। गतिरोधक पांढरे पट्टे रस्त्यावर मारून वाहनाची गती नियंत्रण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी योगेंद्र थोरात यांनी दिला आहे। मिरज येथील कोल्हापूर रेल्वे ब्रिज पासून राजपूत गार्डन पर्यंत दररोज एक अपघात होत आहे। लोकांचे हातपाय मोडत आहेत, जीवितहानी होत आहे। काल परवाच एक मिलिटरी मॅन त्यांचा मृत्यू झालेला आहे। रिक्षावाल्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत। शाळेला जाणाऱ्या मुलांचे, त्यांच्या पालकांचे, दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांचे अपघात होत आहेत। आम्ही वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली, मात्र एक्सप्रेस हायवेवाल्यांच्या काहीच त्यांना फरक पडत नाही। वन टाइम रस्ता झालेला आहे म्हणतात आणि आपली जबाबदारी टाळतात। या भागात खूप मोठे बांधकाम चालू असल्यामुळं तसेच ऑइल टँकर्स आहेत, वाहतुकीचे मोठमोठे ट्रक आहेत, दररोज अपघात होत आहेत। यासाठी आम्ही आज हा रस्ता रोको ठेवला होता, परंतु कालच मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात 144 कलम लागू झालेला आहे। त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला आज हायवेचे जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी पण 8 दिवसात स्पीड ब्रेकर आणि रबरचे मार्क्स हे करून द्यायचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे आपण पाहू शकता की संपूर्ण मिरजमध्ये डिजिटलनं विद्रुपीकरण झालेलं आहे। त्या प्रकारचं विद्रुपीकरण आमच्या या मिरजच्या पश्चिम भागाकडनं पण चालू झालंय आणि सगळं बेकायदेशीर आहे। हे आमचे उपायुक्त माननीय वैभव साबळे यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं। या बेकायदेशीर डिजिटलमुळे लोकांचं विकेंद्रीकरण होतं। गाडी चालवताना वर काय लावलंय, खाली काय लावलंय, आमच्या महापालिकेचं बौद्ध विहार आहे, ग्रंथालय आहे, ते झाकलं जातंय, बेकायदेशीर आहे, कोणतीही परमिशन नाही आहे। माननीय पालकमंत्री साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं। त्यांनी वैभव साबळे यांना आदेश दिले की बेकायदेशीर असेल तर हे काढून टाका, मात्र त्यांच्याही आदेशाला वैभव साबळेंनी जुमानलेलं नाही आहे। आयुक्त साहेब चांगलं काम करतात, मात्र त्यांच्या हाताखाली असलेले वैभव साबळे, नगररचना विभागाचा अधिकार त्यांच्याकडे आहे, स्वच्छताचं त्यांच्याकडे आहे, हॉस्पिटलचं त्यांच्याकडे आहे, या होल्डिंगचं त्यांच्याकडे आहे आणि एकही काम करत नाहीत। काम करायला गेल्यावर इतकं उद्धट भाषा बोलतात, ते विसरून गेलेले आहेत की ते या जनतेचे पगारी नोकर आहेत, ते आम्हालाच नोकर समजत आहेत। तर ती कारवाई लवकर झाली पाहिजे। महापालिकेचा तर आज एकही प्रतिनिधी आलेला नाही, हायवेवालेले आलेले आहेत। त्यांनी आम्हाला 8 दिवसात हे रबर मार्किंग आणि स्पीड ब्रेकर करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे। जर ते पूर्ण झालं नाही तर परत एकदा आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन करू।